बॅक टू सोसायटी हे जे अपेक्षित होतं ना सुशिक्षितांकडून ते नाही झालं. त्यामुळे लाल दिव्याची गाडी आली, मात्र पे बॅक टू सोसायटी झाल्या नसल्यामुळं सर्वसामान्य खेड्यातला कार्यकर्ता प्रकाश आंबेडकर जसं म्हणतात तसं आपल्या सुशिक्षित लोकांनी मारून टाकला. हा मारलेला परत जिवंत करायचा असेल तर आता मात्र आपण पे बॅक टू सोसायटी याच्याकडे परत आलं पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा किती टक्के वाटा आपण सोसायटीला दिला पाहिजे आणि आपण देतो का? जयंतीसाठी भिका मागत येणारे कार्यकर्ते असं म्हणून त्यांच्याकडे बघू नका. ते आपलं कर्तव्य, कार्यकर्ता आला नाही तर आपला त्यांचा फोन गेला पाहिजे की बाबा रे जयंती माझ्याकडून तुला वर्गणी किती पाहिजे येऊन घेऊन जा, हे म्हणणारी लोक आज आमच्याकडे असली पाहिजे. मला वाटतं सुशिक्षित लोक जयंती सुद्धा घालताना दिसणार नाही, पण मी अनेक खेड्यापाड्यांना अशी बघते की सोसायटीमध्ये काम करतायत, हे करतायत. ते सोसायटीमध्ये जयंती मी व्याख्यानाला गेली, ती फरशी पुसणारी बाई आहे ना, तिच्या परीने आहे ना त्या अध्यक्षाला म्हणते की माझ्याकडून मी सुद्धा जयंती नाही बरं का, माझ्याकडून वर्गणी घेऊन जा. ती लोक म्हणतात आम्हाला याचं कौतुक वाटतं की काम करणाऱ्या बाईला त्या सोसायटीमध्ये जयंती असताना माझा वाटा असला पाहिजे हे वाटतं. जिथं क्लास 1 अधिकाऱ्याने 10,000 वर्गाने दिलेले आहेत, पण तिचे 100 रुपये त्या 10,000च्या पेक्षाही कैक मोलाचे आहेत, कारण तिला न मागता तिने दिलेले. मला वाटतं हे जे काही आहे ना ते माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं की ज्यांच्यामध्ये हा विचार रुजलेला आहे. म्हणून संस्कारांची पेरणी करत असताना एका ध्येयवेड्या नवऱ्याला साथ कशी द्यायची याचं उत्तर जर आयुष्यातलं कोणाकडे असेल ना प्रश्नाचं, तर ते याचं उत्तर म्हणजे रमाई. आणि म्हणून या उत्तराला आपण काय प्रश्न विचारणार की जे उत्तरच आपल्या समोर आहे. त्यामुळे आता उत्तराला